आहेत आजी आजोबांना? अगं बाई किती गोड. थांबा, तुझ्यासाठी गंमत आणली आहे बघू. तुझ्यासाठी आणली आहे फक्त बघू. फक्त तुझ्यासाठी आणली आहे. फक्त तुझ्यासाठी आणली आहे बरं. अहो थांबा. अच्छा, काल मी मागितलं तर म्हटलीस की लाडू संपले. हो मग मला माहिती होतं ना, आज 7 तारीख आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला सुनीता येते लेकरांना घेऊन, म्हणून त्यांच्यासाठी जपून ठेवले होते. धर बाळा. OMG, माझी आजी पण सेम असेच लाडू बनवायची. मी खूप लहान होते ना. आजी आठवत नाहीये, पण तिच्या हातची चव आठवते. प्रेमाची चव साऱ्या जगात एकसारखीच असते पोरी. मॉम म्हणते माझ्या आजी आजोबा देवाघरी गेले. काय असतं ते सांगतो हा तुला, बस. अगं ते देवाच्या घरून तुझ्यावर लक्ष ठेवत असतील. हा, तुम्ही या घरी का आहात? तुम्हाला नाही येत नातवांची आठवण? येते ना, खूप येते. असो, हा असो. सुनीता, दर महिन्याला 7 तारीख येतेच आणि तू असे गोड गोड पाहुणे आम्हाला भेटायला घेऊन येते. म्हणून जगतोय बघ आम्ही, नाहीतर केव्हा. हो, गप्पा बसा तुम्ही. आधी मीच जाणार आहे. अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? आधी मी जाणार. आपलं असं काहीच ठरलं नव्हतं. आधी मीच जाणार. माझं वर बोलणं झालंय. हा, माझं वर बोलणं झालंय. आधी मी जाणार. आधी मीच जाणार. आजी आजोबा, तुम्ही लहान आहात का? हे पाहुणे काय समजतील तुम्हाला की हे आजी आजोबा तर भांडण करतायत? तुला सांगतोय सुनीता, कधी भांडण, कधी रुसवा. दिवसभरासाठी विषय मिळतो आणि जगण्याला निमित्त. इथं बघ पोरी. अगं असते का? मी लहान असताना माझी आजी सुद्धा माझं तोंड असंच पुसायची. अगं पोरी, जगात कुठेही जा, बाप्पाची कौतुकाची थाप आणि आईच्या पदराचं माप सारखंच असतं. तुम्हाला घरची आठवण येत नाही? येते ना, पण आता दोघंच एकमेकांचं घर झालोय बघ. खरंय, तुटलेल्या लाकडावर पाखरू येऊन बसावं. कसं होतं बघ तुम्ही आल्यावर. माई काका, तुम्हीच म्हणतात ना, जुनं आठवायचं नाही आणि मागचं साठवायचं नाही. अगं, तुला कसं माहितीये वाक्य? माझा डॅडा बोलतो. कुठे राहतेस तू पुरी? वरद गणपती आहे ना, त्याच्या समोर घर आहे आमचं. नाव काय तुझं पूर्ण? आसावरी संदीप पाडळकर. तुझ्या डॅडाचं पूर्ण नाव काय? संदीप श्रीकृष्ण पाडळकर. श्रीकृष्ण पाडळकर. म्हणजे बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनात वेदना कशी मीरा हाची बोल कुठे जाऊ मला काही समजेना.
ही घालते लाडकी तुला जगण्यात दिला माझ्या जीवात अर्थ खरा आजोबा थांबला रे तू जाऊ नको तुम्ही मला सोडून इथे का आला? मी रोज रात्री तुमची आठवण काढायचे. संध्याकाळी सोसायटीच्या मंदिरात सगळ्यांचे आजी आजोबा यायचे. फक्त तुम्हीच नव्हते. आम्ही घर नाही सोडलं ग परी. सरस्वती वा ते काय नाही. तुम्ही आता चला माझ्यासोबत. आपण आपल्या घरी जाऊ. नाही बाळा, तू जा आणि आम्हाला इथे भेटायला येत जा. तुम्ही येताय की नाही? नाहीतर मीच इथे थांबते. बाळा, मम्मी डॅडी तुझी वाट बघत असतील. तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ते तुमच्याशिवाय राहू शकतात ना. मग मी पण त्यांच्याशिवाय राहू शकते. मी इथेच राहणार. नाहीतर तुम्ही माझ्यासोबत घरी येणार. थांबा. मिस, प्लीज तुमचा फोन मिळेल? हॅलो डॅडा, तूच बोलतोस ना रे? खोटं बोललं की देव बाप्पा कान कापतो. तू तर खूप मोठं खोटं बोललास माझ्याशी. पण मी देव बाप्पाला सांगेन की माझ्या मम्मी डॅडाचे कान नको कापू. आई वडील वृद्धाश्रमात आणि मुलं पाळण्या घरात ठेवणं तुमची मजबुरी आहे. पण डॅडा, मला आजी आजोबा भेटले. आणि तुम्हाला कधी मला भेटावंसं वाटलं ना, तर तुमच्या आई वडिलांच्या आधी परमिशन घ्या आणि मगच मला भेटा. बाय. प्लीज वेट फॉर अ मिनिट. हे बडीशेप आणि ओवा अन्न रगडलं ना त्यांना. पाहुण्या
पावर समझे क्या? फायर है मैं। मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राग फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा फुलखंड गाण्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू उठ, तू पण उठ. आता सगळेच उठा. सोनू उठ बाळा, सकाळ झाली. मी मम्मी. ब्रश करून घे, आंघोळ कर. हो मम्मी. साबण लावलाय. मम्मी मी रेडी झालो. दूध पी, दूध पी. नाही मला फोन दे तरच मी नाश्ता करणार. पिल्या की तुला ताकद येईल. फोन बघितल्यावर तुला डोळे खराब होतील. नाही नाही मला फोन दे तरच मी नाश्ता करणार. काय बाबा डोक्याला ताप आहे? मम्मी माझं झालं नाश्ता करून. जा शाळेत जाता. शाळेत जातो. बाय. बाय. मम्मी मी आलो. मम्मी टीव्ही लाव. पाय तू कपडे चेंज कर आणि बॅग सर. मम्मी आता तू टीव्ही लाव. डिशू, डिशू, डिशू. मम्मी तू टीव्ही का बंद केली? होमवर्क करून घे, नाहीतर टीचर रागवतील. मम्मी आता अभ्यास मला करून झाला. मला फोन दे गेम खेळायला. खेळणं वाईट असतं. नाही मला फोन दे गेम खेळायला. फोन दे. गेम खेळणं वाईट असतं. मला फोन दे गेम खेळायला. फोन दे. फोन दे. सोनू बाळा इकडे ये. बाळा सोनू इकडे ये. आलो मी आजी. तुला एक गोष्ट सांगते. कोणती गोष्ट? एक होता राजा आणि एक होती राणी. काळी सगळी. वा आजी लय भारी होती. मी उद्या सगळ्यांना शाळेत जाणार. हो बरोबर. सोनू बाळा इकडे ये. काय झालं मम्मी? आता गोष्ट ऐकून झाली ना, झोपून घे आता. हो मम्मी.
उद्यापासून माझ्या शाळेला सुट्टी. मी खूप मजा करणार, मामाकडे जाणार, खूप मोबाईल बघणार, खूप टीव्ही बघणार. हो बाळा, हो बाळा, झोपून घे आता, रात्र झालीये. हो मम्मी. One month later. मी तर उद्या शाळेत जाणार. मम्मी मी उद्या शाळेत जाणार, खूप मस्ती करणार आणि खूप अभ्यास करून मोठा होणार. हो बाळा. मम्मी अजून पप्पा नाही आले, मी त्यांना शाळेचं सामान सांगितलेलं होतं. येतील आता. सोनूचे पप्पा आले. पप्पा तुम्ही माझं शाळेचं सामान आणलात? वाव, लय भारी आहे. वाव. पप्पा तुम्ही रंग नाही आणलात? आणि पप्पा नाही करेल असं कधी होऊ शकतं? नाही. वाव, किती भारी आहे. ह्या मी कलरनी पूर्ण जग रंगवून टाकणार, झाडाला हिरवा देणार, सूर्याला पिवळा देणार आणि आकाशाला निळा देणार रंग. सोनूचे पप्पा आज सोनू किती खुश आहे ना शाळेत जायला. हो, पण मी त्याला अजून खूप शिकवीन आणि त्याला अजून खूप मोठा माणूस बनवीन. पण कधी मी शिकलो नाही, पण आपण सोनूला खूप शिकून मोठा माणूस बनवूया. देवा आमच्या सोनूला खूप शिकून मोठं होऊ दे, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण कर. मम्मी पप्पा तुम्ही उद्या मला शाळेला सोडायला येणार का? मुलगा म्हणेल आणि पप्पा नाही करेल असं कधी होऊ शकतं? नाही. तुला सोडायला जा बाळा, आता झोपून घे. हो, उद्या तुझी शाळा आहे. हो पप्पा. मम्मी पप्पा लवकर इकडे, मला काही दिसत नाहीये. काय झालं बाळा? मला काही दिसत नाहीये. डोळे उघडले नाहीत पण मला काही दिसत नाहीये. आपल्याला याला डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे. मम्मी पप्पा उद्या मला शाळेत जायचंय. मम्मी पप्पा शाळेत जायचंय. डॉक्टर साहेब आमच्या मुलाला चेक करा. त्याच्या डोळ्याची दृष्टी गेली आहे. हे असं कसं अचानक झालं? मोबाईलचा परिणाम आहे. 24 तासाच्या आत ह्याचं ऑपरेशन करायला लागेल, नाहीतर याचे डोळे कायमचे जातील. डॉक्टर साहेब या ऑपरेशनचा खर्च किती असेल? या ऑपरेशनचा खर्च 1 लाख रुपये आहे. बापरे. डॉक्टर साहेब आम्ही खूप गरीब आहे, मी तुमच्याकडे कुठलंही काम करेन, पण तुम्ही माझ्या सोनूच्या डोळ्याचं ऑपरेशन करा. नाही, मी मजबूर आहे. तुम्ही तुमचा निरोप नाही, मी माझी तयारी करतो. डॉक्टर साहेब थांबा. डॉक्टर साहेब थांबा. पप्पा आपण एवढे पैसे कुठून आणायचे? तू घाबरू नको, मी पैशांचा बंदोबस्त करतो. तू तोपर्यंत सोनूचं लक्ष ठेव. हॅलो, तू मला पैशांची मदत करशील का? माझ्या सोनूच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे, तू मला मदत करशील का? मम्मी पप्पा
काहीच नाही झाला. कोणीतरी मला मदत करेल का? कोणीतरी मला मदत करेल का? माझ्या सोनूच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे. कोणी मला मदत करेल का? देवा, आज जर तू मला श्रीमंत केलं असतं तर आज माझ्या सोनूच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं असतं. पण तू मला का गरीब केलंस देवा? तू मला का गरीब केलंस? देवा मला मदत कर. देवा मला मदत कर. मुलांना टीव्ही व मोबाईल पासून दूर ठेवा, कारण मोबाईलने व टीव्हीने त्यांच्या डोळ्याची दृष्टी जाऊ शकते. नेत्रदान हेच श्रेष्ठ दान. तू होगी बाटू टू ये बाटू टू हो गई मुंडे दी तो तू गावारी की तू मैं उठी दी हो गई मुंडे दी इल्ला ते चल दी टुक टुक तू कर दी मेकअप तू कर दिया अंग्रेजी पढ़ दी गिट पिट तू कर दी जिम्मे कोई सादी विक्टोरिया तू घंटी बिक पूरा लंदन ठुमकता ओ जदों नच पैन दी पूरा लंदन ठुमकता तू घंटी बिग बैन दी पूरा लंदन ठुमकता ओ जदों नच पैन दी पूरा लंदन ठुमकता तुझ में रहना, कर